योगाच्या संसारांत प्रवेश करूया. मंत्र. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवा भागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते येयात. आता आम्ही योग साधनेचो अभ्यास सूक्ष्म व्यायामा वांगडा करूया, जो कुडीन सूक्ष्म रक्ताचो संचार वाडयता. मानेच्यो क्रिया. मान फुडें आनी फाटीं बागोवप. सादुरतायो. सर्वायकल स्पॉन्डलायसिस आसतना हो अभ्यास करचो न्हय. समस्थितींत उबे रावचे. पायां मदीं 2 ते 3 इंचांचे अंतर दवरचे. हात कुडी कुशीक सरळ दवरचे. आता हात कमराचेर दवरचे. श्वास सोडीत तकली ल्हवू ल्हवू फुडले वटेन बागोवची आनी खाडकी हड्ड्याक तेकोवपाचो यत्न करचो. श्वास भितर घेतना तकली सामान्य स्थितींत हाडची. श्वास सोडटना तकली ल्हवू ल्हवू सहजतायेन फाटले वटेन व्हरची. तकली सामान्य स्थितींत हाडची. हें एक चक्र. ते परतें करचे. मान दाव्यान तशेंच उजव्यान बागोवप. सादुरताय. हो अभ्यास तांकी प्रमाणेच करपाचो यत्न करचो. श्वास सोडीत तकली ल्हवू ल्हवू उजवे वटेन बागोवची. भुज वयर काडिनासतना कान भुजाक लागीं हाडपाचो यत्न करचो. दावे वटेन ओड ताण जाणवची. श्वास भितर घेत तकली सामान्य स्थितींत हाडची. श्वास सोडीत तकली दावे वटेन बागोवची. उजवे वटेन ओड ताण जाणवची. श्वास भितर घेत तकली परती सामान्य स्थितींत हाडची. हें एक चक्र. ते परतें करचें. मान उजव्यान आनी दाव्यान घुंवडावप. सादुरताय. मानेक झटको दिवचो न्हय. तकली सामान्य स्थितीन दवरची. श्वास सोडीत तकली सावकासायेन उजवे वटेन, खाडकी भुजा वळींत येत इतलीच घुंवडावची. श्वास भितर घेत तकली परती सामान्य स्थितींत हाडची. श्वास सोडीत तकली दावे वटेन घुंवडावची. उजवे वटेन ओड ताण जाणवची. श्वास भितर घेत तकली परती सामान्य स्थितींत हाडची. हें एक चक्र. तें परतें एक फावट करचें.
मान वाटकुळी घुवणावप सादुरतायो मानेंत दूख आसप सर्वायकल स्पॉन्डलायसिसान पिडेस्त व्यक्तीन ही क्रिया लक्ष दिवन करची. स्वास सोडीत तकली फुडले वटेन बागोवची आनी खाडकी हड्ड्याक तेकोवपाचो यत्न करचो. स्वास भितर घेत ल्हव ल्हव तकली घड्याळीच्या काट्याचे दिकेन घुवणावची. तशेंच स्वास सोडीत तकली परती हाडची. हें एक चक्र. ते परते एक फावट करचे. आता तकली घड्याळीच्या काट्याचे उरफाटे दिकेन घुवणावची. स्वास भितर घेत तकली फाटल्यान हाडची आनी स्वास सोडीत परती सामान्य स्थितींत हाडची. हे एक चक्र. ते परते एक फावट करचे. स्वास भितर घेत तकली परती सामान्य स्थितींत हाडची. स्वास सोडीत हात सकयल हाडचे. विसव घेवचो. भुज संचालन. भुजांचे आणि हातांचे संचालन. सादुरतायो खांद्याचे आकड्यान पिडेस्त व्यक्तीन ही क्रिया लक्ष दिवन करची. समस्थितींत सुरवात करची. पायामदी 2 ते 3 इंचांचे अंतर दवरचे. हात शरीराचे कुशीक सरळ दवरचे. हाताची बोटां तेकिल्ली आनी जमनीचे दिकेन आसची. स्वास घेत कुशींतल्यान दोनूय हात तकले वयर काडचे. तळवे भायले दिकेन आसचे. स्वास सोडीत हात सकयल हाडचे. हे एक चक्र. ते परते एक फावट करचे. खांदो चक्र. सरळ उबे रावचे. स्वास घेत दोनूय हात भुजांच्या वळींत उबारचे आनी कोपरा कडेन मोडचे. दोनूय हातांची बोटां खांद्यार दवरची. कोपर हाड्ड्या मुखार एकमेकांक तेकोवपाचे यत्न करचो. दोनूय कोपर आनी भुजां चक्राकार घुवणावची. हे एक चक्र. ते परते एक फावट करचे. स्वास घेत हात वयर काडचे आनी स्वास सोडीत ते सकयल हाडचे. ही क्रिया उरफाटे दिकेन 2 फावट करची. स्वास घेत हात वयर व्हरचे आनी स्वास सोडीत ते सकयल हाडचे. आता स्वास भितर घेत दोनूय कोपर कुशीक हाडचे. स्वास सोडीत हात परते सकयल हाडचे आनी विसव घेवचो. कमरेची हालचाल. सादुरतायो मणक्याचो विकार आशिल्ले स्थितींत हे आसन सारके तरेन करचे. समस्थितींत सुरवात करून पायामदी 1 फुटाचे अंतर दवरचे. दोनूय हात हड्ड्याचे पातळे मेरेन वयर काडचे. दोनूय तळवे एकामेका मुखार दवरचे आनी हात समांतर दवरचे. स्वास सोडीत कूड उजवे वटेन घुवणावची. दावो हात उजव्या खांद्या लागीं हाडचो. स्वास घेत परते येवचे. स्वास सोडीत कमर घुवणावची आनी फाट दावे वटेन घुवणावची. स्वास घेत परते येवचे. हे एक चक्र. ते परतून एक फावट करचे. स्वास सोडीत ल्हव ल्हव हात परते सामान्य स्थितींत हाडचे. पाय जोडचे. विसव घेवचो. धोपर संचालन. सादुरतायो आर्थरायटीस वा मोटेपणान पिडेस्त आशिल्ल्यांनी ही क्रिया लक्ष दिवन करची. सामान्य स्थितींत सुरवात करची. पायामदी 1 फुटाचे अंतर दवरचे. स्वास घेत हात खांद्याच्या पावण्या मेरेन हाडचे. तशेंच तळवे सकयले वटेन दवरचे. स्वास सोडीत धोपरां दोडची आनी आपणाली कूड अर्द्या बसपाचे स्थितींत हाडची. निमाणे स्थितींत दोनूय हात आनी जांगडां जमनी वटेन समानांतर स्थितींत आसूंक जाय. स्वास घेत परते येवचे. हें एक चक्र. ते परतून एक फावट करचे. स्वास घेत परते येवचे. स्वास सोडीत ल्हव ल्हव हात परते हाडचे. तशेंच पाय एकठांय हाडचे. विसव घेवचो. येयात आता योग आसना वटेन वचूया.
उबे रावन करपाची आसना. ताडासन. ताडाचो अर्थ ताडाचे झाड. सादुरतायो जांकां आर्थरायटीस, व्हेरिकोज वेन्स वा घोळ येवपाची समस्या आसा तांणी हें आसन करूंक फावना. सरळ उबे रावात. पांयां मदीं 2 इंचाचें अंतर दवरात. हात कुडीचे कुशीक दवरात. स्वास घेयात. हात वयर काडून फुडले वटेन खांद्याच्या वळींत हाडात. बोटां एकठांय घट धरात. तशेंच श्वास सोडटना तळवे भायले वटेन घुंवडायात. आतां स्वास घेत हात तकले वयर हाडात. खोटो जमनी वयर काडून बोटांचेर संतुळा राखात. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावात. खोटो सकयल हाडात. बोटां उगडात. स्वास सोडात. स्वास सोडीत हात सकयल हाडात आनी समस्थितींत परतात. पाद हस्तासन. पाद हाचो अर्थ पांय आनी हस्त हाचो अर्थ हात. सादुरतायो काळीज, मणको संबंधीत समस्या, मोतीबिंदूचे दशेंत हाचो अभ्यास करचो न्हय. समस्थितींत सुरवात करची. दोनूय पांयां मदीं 2 इंच अंतर दवरून उबे रावचे. ल्हवू ल्हवू स्वास घेत हात मुखा वयल्यान वयर काडचे. शरिराक कमरे सावन वयले वटेन ओडचे. स्वास सोडीत जितले मेरेन हात जमनीक स्पर्श करूंक लागत तितले मेरेन फुडले वटेन बागोवचे. मणक्या सावन ओडत कमर शक्य तितले सरळ करचे. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. आतां स्वास घेत ल्हवू ल्हवू सरळ परते येवचे आनी हात तकलेच्या वयर व्हरून ओडचे. स्वास सोडत ल्हवू ल्हवू हात सकयल हाडत सुरवातेचे स्थितींत येवचे. विसव घेवचो. अर्ध चक्रासन. अर्ध हाचो अर्थ अर्दे आनी चक्राचो अर्थ चाक. सादुरतायो घोळ येवप वा काळजा संबंधातली समस्या असल्यार हें आसन करचें न्हय. समस्थिती सावन सुरवात करून दोनूय पांयां मदीं 2 इंचांचे अंतर दवरून उबे रावचे. दोनूय हाताची बोटां कमरेचेर दवरून फाटीक पालो दिवचो. कोपर एकामेका लागीं समांतर दवरचे. स्वास घेत तकली फाटल्यान बागोवची. मानेच्या मांसपेशींत ताण जाणवचो. स्वास सोडीत मणक्याच्या सकयल्या भागापासून फाटल्यान बाग घेवची. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास घेत ल्हवू ल्हवू परते येवचे आनी सामान्य स्थितींत आड पडचे. विसव घेवचो. त्रिकोणासन. त्रिकोणाचो अर्थ 3 कोण आशिल्ले. सादुरतायो स्लिप डिस्क, सायटिका वा पोटार सर्जरीचे उपरांत हे आसन करचे न्हय. समस्थिती सावन सुरवात करून पांयां मदीं 3 फुटांचे अंतर दवरून उबे रावचे. स्वास घेत दोनूय हात खांद्याचे वळी मेरेन उबारचे आनी तळवे भायले वटेन दवरचे. उजवो पांय उजवे वटेन घुंवडावचो. स्वास सोडचो. ल्हवू ल्हवू उजवे वटेन बागोवचे आनी उजवो हात उजव्या पांया फाटल्यान दवरचो. तकली वयले वटेन घुंवडावची आनी दाव्या हाताच्या मध्यमा बोटाक पळोवचे. दावो हात उजव्या हाताचे वळीन दवरचो. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास भितर घेत ल्हवू ल्हवू परते येवचे. आनी उजवो पाय परतो जाग्यार हाडचो. हे आसन दावे वटेनूय परते करचे. दावो पाय दावे वटेन घुंवडावचो. स्वास सोडीत ल्हवू ल्हवू दावे वटेन बाग घेवची आनी दावो हात दाव्या पांया फाटल्यान दवरचो. तकली वयले वटेन घुंवडावची आनी उजव्या हाताच्या मध्यमा बोटाक पळोवचे. उजवो हात दाव्या हाताचे वळींत हाडचो. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास घेतना ल्हवू ल्हवू परते येवचे.
आता दावो पाय परतो जाग्यार हाडचो, श्वास सोडचो, हात सकयल हाडचे, तशेंच पाय एकठांय करचे. सुरवेचे स्थितींत परतुचे आनी विसव घेवचो. भद्रासन. भद्राचो अर्थ बरे, शुभ. सादुरतायो आर्थरायटीस वा सायटिका आसल्यार हो अभ्यास करचो न्हय. विसवाचे अवस्थेंत सुरवात करची. कमरेक हातान पालो दिवचो. दोनूय पाय मुखार पसरावन बसचे. कुडीक पुराय विसव दिवचो. कमर सरळ करचे, पाय फुडले वटेन मेळून बसचे. हात कुल्या लागीं हाडून तळवे जमनीचेर दवरचे. हें दंडासन. आपणाल्या पायाचे तळवे मेळोवचे. श्वास सोडचो आनी हातांनी आपणाली पावलां धरची. श्वास घेवचो, खोटो जाता तितल्यो मुलाधारा लागीं हाडच्यो. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. श्वास सोडचो, हात उगडचे आनी पाय मुखावयले वटेन सरळ करचे. कमरेक हातांनी पालो दिवचो. विसव घेवचो. वज्रासन. वज्र म्हळ्यार कठोर, घट. सादुरतायो धोपराचे दुखीन वा पायाचे खिळयेचे दुखापतीन पिडेस्त व्यक्तीन हो अभ्यास करचो न्हय. विसवाचे अवस्थेंत सुरवात करची. फाट सरळ दवरची आनी दोनूय पाय फुडले वटेन मेळून बसचे. हात कुल्या लागीं हाडून तळवे जमनीचेर दवरचे. हें दंडासन. उजवो पाय धोपरापासून दोडून तळवो उजव्या कुल्या सकयल दाबून बसचे. हेच तरेन दावो पाय दोडून कुल्या खाला दवरचो. दोनूय पायाचे आंगठे तेंकतले अशे तरेन पाय दवरचे. कुले तळवे आनी खोटांचे मदीं दवरचे. हात धोपराचेर दवरचे. कमर सरळ करची. मुखावयले वटेन लक्ष केंद्रीत करचे वा दोळे बंद करचे. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. सुरवेचे स्थितींत परततना उजवे वटेन बाग घेवन दावो पाय काडचो आनी तो सरळ करचो. हेच तरेन उजवो पाय सरळ करीत सामान्य स्थितींत परतुचे. विसव घेवचो. अर्ध उष्ट्रासन. उष्ट्र उतराचो अर्थ उंट. सादुरतायो हर्निया, पोटा संबंधी पिडा, आर्थरायटीस वा मागीर घुवळ आयल्यार हें आसन करचें न्हय. विसवाचे अवस्थेंत सुरवात करची. कमर सरळ आनी पाय फुडले वटेन मेळून बसचे. तळवे जमनीचेर आनी बोटां मुखावयले वटेन दवरची. हें दंडासन. उजवो पाय धोपरा कडल्यान दोडून तळवो उजव्या कुल्या सकयल दाबून बसचे. हेच तरेन दावो पांय दोडून दाव्या कुल्या खाला दवरचो. हात धोपराचेर दवरचे. धोपराचेर उबे रावचे. हात कुल्यांचेर दवरचे. बोटां सकयले वटेन आसची. कोपर समान अंतराचेर दवरचे. श्वास घेवचो, तकली फाटल्यान बागोवची, तशेंच मानेन ताण अणभवचो. श्वास सोडचो आनी भेंडांतल्यान शक्य तितले फाटल्यान बाग घेवची. जांगडां सरळ दवरची. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. श्वास घेत धोपराचेर उबे रावचे. श्वास सोडीत वज्रासनांत परते येवचे. सुरवेचे स्थितींत परततना उजवे वटेन बाग घेत दावो पाय काडचो आनी तो सरळ करचो. हेच तरेन आपणालो उजवो पाय सरळ करतना सामान्य स्थितींत परतुचे. विसव घेवचो. उष्ट्रासन. उष्ट्र उतराचो अर्थ उंट. सादुरताय हर्नियाच्या पिडेस्तांनी हें आसन करूंक फावना. विसवाचे अवस्थेंत सुरवात करची. कमर सरळ आनी पाय फुडले वटेन मेळून बसचे. तळवे जमनीचेर आनी बोटां मुखावयले वटेन दवरची.
हें दंडासन. उजवो पाय धोपरा कडल्यान दोडून तळवो उजव्या कुल्या सकयल दाबून बसचे. हेच तरेन दावो पाय दोडून दाव्या कुल्या खाला दवरचो. हात धोपराचेर दवरचे. धोपराचेर उबे रावचे. धोपरा आनी तळव्यांत कांय इंच अंतर दवरचे. स्वास घेवचो, मानेक झटको दिना आसतना तकली फाटल्यान बागोवची. स्वास सोडचो, उजवो तळवो उजवे खोंटीचेर आनी दावो तळवो दावे खोंटीचेर दवरचो. पुराय कुडीचो भार हातांचेर आनी पायांचेर आसूंक जाय. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास घेतना धोपराचेर उबे रावचे. स्वास सोडटना वज्रासनांत परते येवचे. सुरवेचे स्थितींत परततना उजवे वटेन भाग घेवन दावो पाय काडचो आनी तो सरळ करचो. हेच तरेन उजवो पाय सरळ करतना सामान्य स्थितींत परतुचे. विसव घेवचो. शशकासन. शशक म्हळ्यार सोंसो. सादुरतायो. धोपरा संबंधित ऑस्टिओआर्थरायटिसान पिडेस्त व्यक्तीन हे आसन करचे न्हय. विसवाचे अवस्थेंत सुरवात करची. कमर सरळ आनी पाय फुडले वटेन मेळून बसचे. तळवे जमनीचेर आनी बोटां मुखावेले वटेन दवरची. हें दंडासन. उजवो पाय धोपरा कडल्यान दोडून तळवो उजव्या कुल्या सकयल दाबून बसचे. हेच तरेन दावो पाय दोडून दाव्या कुल्या खाला दवरचो. हात धोपराचेर दवरचे. स्वास घेवचो. दोनूय धोपरां पसरावची. तळवे दोन्ही धोपराचे मदीं दवरचे. स्वास सोडटना फुडले वटेन बाग घेवची आनी खाडकीचो जमनीक स्पर्श करचो. हात सारक्या अंतरार दवरचे. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास घेवचो आनी परते वयर येवचे. धोपरां जोडची. सुरवातीचे स्थितीन परततना उजवे वटेन भाग घेवन दावो पाय काडचो आनी तो सरळ करचो. हेच तरेन आपणालो उजवो पाय सरळ करीत सामान्य स्थितीन परतुचे. विसव घेवचो. उत्तान मंडूकासन. उत्तान म्हळ्यार वयर सरिल्ले आनी मंडूक म्हळ्यार बेबो. सादुरतायो. ऑस्टिओआर्थरायटिसान पिडेस्त व्यक्तींनी धोपराच्या बळार बसचे न्हय. विसवाचे अवस्थेन सुरवात करची. कमर सरळ आनी पाय फुडले वटेन मेळून बसचे. तळवे जमनीचेर आनी बोटां मुखावेले वटेन दवरची. हें दंडासन. उजवो पाय धोपरा कडल्यान दोडून तळवो उजव्या कुल्या सकयल दाबून बसचे. हेच तरेन दावो पाय दोडून दाव्या कुल्या खाला दवरचो. हात धोपराचेर दवरचे. स्वास घेवचो. दोनूय धोपरां पसरावची. स्वास घेवचो. दोनूय हात तकले वयर व्हरात. स्वास सोडीत ते कोपरा कडल्यान दोडीत उजवो तळवो दाव्या खांद्याचेर आनी दावो तळवो उजव्या खांद्याचेर दवरात. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावात. आता स्वास घेयात आनी हात वयर काडात. स्वास सोडात. हात सकयल हाडात आनी धोपरां जोडात. सुरवातीचे स्थितीन परततना उजवे वटेन भाग घेवन दावो पाय काडचो आनी तो सरळ करचो. हेच तरेन आपणालो उजवो पाय सरळ करीत सामान्य स्थितीन परतुचे. विसव घेवचो. वक्रासन. वक्राचो अर्थ घोणल्ले वा वांकडे. सादुरतायो. फाटीन खूब दूख वा मणक्याच्या विकारान पिडेस्त व्यक्तीन हो अभ्यास करचो न्हय. विसवाचे अवस्थेंत सुरवात करची. कमर सरळ आनी पाय फुडले वटेन मेळून बसचे. उजवो पाय दोडीत उजवो तळवो दाव्या धोपरा वांगडा दवरचो. उजवो हात शरिरा फाटल्यान दवरचो. दावो हात उजव्या पांया वटेन हाडटना दावो तळवो उजव्या तळव्या वांगडा दवरचो. स्वास घेवचो. कमर सरळ करचे. स्वास सोडचो आनी शरीर आनी तकली उजवे वटेन घुंवडावची. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन रावचे. स्वास घेवचो
आनी परते येवचे. हे आसन दुसरे वटेनूय करचे. दावो पांय मोडीत दावो तळवो उजव्या धोपरा वांगडा दवरचो. दावो हात शरिरा फाटल्यान दवरचो. उजवो हात दाव्या पांया वटेन हाडटना उजवो तळवो दाव्या तळव्या वांगडा दवरचो. स्वास घेवचो आनी कमर सरळ करची. स्वास सोडचो आनी शरीर आनी तकली दावे वटेन घुंवडावची. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन रावचे. स्वास घेवचो आनी सुरवेचे स्थितीन परते येवचे. विसव घेवचो. मकर आसन. मकर उतराचो अर्थ मानगे. सादुरतायो गुरवारपण वा खांद्याची आंकडाय आसतना ह्या आसनाचो अभ्यास करूंक फावना. वज्रासनान सुरवात करची. सगळ्यान पयलीं पोटाचेर आड पडचे, पांय जोडचे आनी तळवे भायले वटेन दवरचे. खाडकी जमनीचेर दवरची. हात मुखावेले वटेन ओडचे. पांय एकामेकासावन पयस पसरावचे. तळवे भायले वटेन दवरचे. कोपर दोडून खाडकी हाताचेर दवरची. तकली दावे वटेन घुंवडावची आनी हाताचेर दवरची. दोळे बंद दवरचे. पुराय शरिराक विसव दिवचो. हे निमणे स्थितीन शारिरीक जागरूकताये वांगडा 3 ते 5 उस्वासा मेरेन रावचे. शारिरीक जागरूकताये वांगडा स्वास प्रस्वास जाणवचे. भुजंगासन. भुजंग म्हळ्यार सोरोप. सादुरताय हर्निया वा पोटाच्या आल्सरान पिडेस्त व्यक्तीन हे आसन करचे न्हय. मकर आसनान सुरवात करची. आता दोनूय पांय जोडचे. हात मुखावेले वटेन ओडचे. तळवे हड्ड्या लागीं दवरचे आनी कोपर शरिरा लागीं दवरचे. स्वास घेवचो आनी मणक्या सावन दोडत तकली आनी हड्डे बोमलेच्या भागा मेरेन वयर काडचे. कोपर सारक्या अंतरार दवरचे आनी हे निमणे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास सोडचो. तकली सकयल हाडची आनी खाडकी जमनीचेर दवरची. मकर आसनांत विसव घेवचो. शलभासन. शलभ म्हळ्यार एक तरेचो किडो. सादुरतायो फाटीच्या सकयल्या भागांत चड दूख, पेप्टीक आल्सर, हर्निया वा काळजाच्या दुयेंसान पिडेस्त व्यक्तीन हे आसन करचे न्हय. मकर आसनान सुरवात करची. आता दोनूय पांय जोडचे. दोनूय हात शरिराचे कुशीक दवरून तळवे जमनीचेर दवरचे. स्वास घेवचो आनी दोनूय पांय धोपरा दोडीन आसतना जमनी वयल्यान वयर काडचे. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन तशेंच रावचे. स्वास सोडचो तशेंच पांय सकयल हाडचे. मकर आसनांत विसव घेवचो. सेतू बंदासन. सेतू म्हळ्यार पूल. सादुरतायो पोटाचो अल्सर वा हर्नियान पिडेस्त व्यक्तींनी हे आसन करचे न्हय. फाटीर न्हिदचे. पांय जोडचे. तळव्यांची दिका जमनी वटेन आसची. दोनूय पांय धोपरा सावन दोडचे आनी खोटी कुल्या लागीं हाडच्यो. दोनूय खोटी सुविधे प्रमाण धरच्यो. स्वास घेवचो. ल्हवू ल्हवू कुले तशेंच कमर शक्य तितले वयर उबारचे आनी सेतू सारके स्थितींत हाडचे. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन रावचे. स्वास सोडचो. ल्हवू ल्हवू कुले सकयल हाडचे. पांय सरळ करचे. विसव घेवचो.
उत्तान पादासन हांगा उत्तानचो अर्थ वयले वटेन उबारिल्लो आनी पाद हाचो अर्थ पांय. सादुरतायो खूब ताणान पिडेस्त व्यक्तीन हो अभ्यास एक फावट एका पांयाचो उपेग करून करूंक जाय. फाटीचेर सुसेगादीन न्हिदचे, दोनूय पांय जोडचे, हात शरिरा कुशीक दवरून तळवे जमनीचेर दवरचे. स्वास घेवचो, दोपरां दोडी नासतना दोनूय पांय ते मेरेन वयर काडचे जे मेरेन पावलांची बोटां दिसूंक लागतली. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास सोडचो, ल्हवू ल्हवू दोनूय पांय सकयल हाडचे आनी जमनीर दवरचे. विसव घेवचो. अर्ध हलासन. अर्धाचो अर्थ अर्द आनी हल म्हळ्यार नांगर. सादुरतायो पोटांत जखम, हर्निया आनी फाटीच्या सकयल्या भागांत दूख आशिल्ले व्यक्तीन हें आसन करचें न्हय. फाटीचेर सुसेगादीन न्हिदचे, दोनूय पांय जोडचे, हात कुडीचे लागीं दवरून तळवे जमनीचेर दवरचे. स्वास घेवचो, धोपरां दोडी नासतना ल्हवू ल्हवू पांय वयर काडचे. म्हणटकीच जमनी पासून 90 डिग्री कोणाचे स्थितीन ते येवपाक जाय. कुल्यासावन खांद्या मेरेन शरीर सरळ दवरचे. हे स्थितींत 3 ते 5 उस्वासा मेरेन शारिरीक जागरूकताये वांगडा रावचे. स्वास सोडचो आनी तकली वयर काडिनासतना ल्हवू ल्हवू दोनूय पांय सकयल हाडचे. विसव घेवचो. पवन मुक्तासन. पवन हाचो अर्थ वायू आनी मुक्त म्हळ्यार मुक्त करप. सादुरतायो पोटांत दूख आसल्यार, हर्निया, सायटिका वा फाटीक खर त्रास आशिल्ल्यांनी हें आसन करचें न्हय. फाटीचेर सुसेगादीन न्हिदचे, दोनूय पांय जोडचे, हात कुडीचे लागीं दवरून तळवे जमनीचेर दवरचे. पांय धोपरांचेर जोडचे. स्वास सोडचो, जांगडां आनी धोपरां हड्ड्या लागीं हाडची. स्वास घेवचो आनी दोनूय हातांची बोटां एकामेकांत गुंतयत दोनूय पांय धोपरा सकयल घट्ट दवरचे. स्वास सोडचो, तकली तशेंच खांदे उबारचे आनी खाडकी धोपरा मदीं हाडपाचो यत्न करचो. हे स्थितीन 3 ते 5 उस्वासा मेरेन रावचे. स्वास घेत तकली जमनीचेर हाडची. स्वास सोडचो आनी पांय जमनीचेर परते हाडचे. फाटीचेर न्हिदून विसव घेवचो. विसव घेवचो. शवासन. शव हाचो अर्थ मेल्ली कूड. फाटीचेर सुसेगादीन न्हिदचे, पांय पातळावचे, हात शरिरा लागीं दवरचे, तळवे वयले वटेन आसचे आनी दोळे बंद दवरचे. पुराय शरिरा विशीं जागरूक रावन विसव घेवचो. स्वास लांब, खोल आनी लयबद्ध आसचो. स्वास मंद जाता म्हणपाचें जाणवचे. ताजेपण आनी निश्चिंतताय मेळ मेरेन हेच अवस्थेंत रावचे. विसव घेवचो. परते येवपा खातीर हात तकले वयर सरळ करचे आनी सवकासायेन पांय एकठांय हाडचे. उजवे वा दावे वटेन कूस परतुची आनी हातांचे मजतीन आराम दिण्या आसनांत बसचे. कपाल भाती. सादुरतायो काळजाची दुखणी, मिरगी, हर्निया, गॅस्ट्रिक अल्सर वा म्हयनाळे पाळये काळांत ही क्रिया करची न्हय. कसलेय विसव दिणे स्थितींत बसचे. कोणो आनी तकली सरळ दवरची आनी दोळे बंद करचे. आपणाले हात धोपराचेर ज्ञान मुद्रेन दवरचे. खोल स्वास घेवचो, तशेंच वणटींत भरिल्लो स्वास, तशेंच हड्ड्यांतलें फुलप जाणवचे. नाका पुडयांतल्यान स्वास भितर वचप आनी तकलेंत भरप जाणवचे. पोटाचे मांसपेशींचेर दाब दीत स्वास सोडचो. निष्क्रिय रुपान स्वास घेवचो. येयात आतां 20 आवृत्ती वांगडा कपालभातीचे पयले चक्र सुरू करचे.
लांब श्वास सोडचो आणि विसव घेवचो. हे कपालभातीचे एक चक्र. आता 20 आवृत्ती वांगडा ही क्रिया 2 फावटी करची. नाडी शोधन वा अनुलोम विलोम प्राणायाम. खंयचे विसव दिणे स्थितींत बसचे. श्वास खोल, नेमान आणि नियंत्रित आसूंक जाय. कोणो आणि तकली सरळ दवरची आणि दोळे बंद करचे. खोल उस्वासा वांगडा शरीर सैल करचे. दावो तळवो दावे दोपराचेर ज्ञानमुद्रेन दवरचो. उजव्या हातान प्राणायाम मुद्रा धारण करची. तर्जनी आणि मदले बोट अशे तरेन जोडचे. उजव्या अंगठ्यान उजवी नाकापुडी बंद करची. आता दावे नाकापुडयेन श्वास घेवचो. आपणाल्या शरीरान प्राणरूपी श्वासाचे येवप वचप जाणवचे. मागीर दावी नाकापुडी अनामिका आणि कनिष्ठकेन बंद करची आणि उजव्या नाकापुडयेन श्वास सोडचो. आता उजवे नाकापुडयेन श्वास घेवचो. अंगठ्यान उजवी नाकापुडी बंद करची आणि दावे नाकापुडयेंतल्यान श्वास सोडचो. हे नाडी शोधन प्राणायामाचे एक चक्र. अशी 4 चक्रा पुराय करची. शीतली प्राणायाम. सादुरतायो, कफ, थंडी वा टॉन्सिलायटिसाच्या पिडेस्तांनी हो प्राणायाम करचो न्हय. खंयचे विसव दिणे स्थितींत बसचे. कोणो आणि तकली सरळ दवरची आणि दोळे बंद करचे. हात दोपराचेर ज्ञान मुद्रेन दवरचे. जीभ कडेंतल्यान जोडून नळये सारकी आकृती करची. जिबेंतल्यान श्वास घेत शक्य तितलो वायू फुफ्फुसांनी भरचो. जीभ तोंडा भितर व्हरून तोंड बंद करचे. दोनूय नाका पुडयांतल्यान ल्हवू ल्हवू श्वास भायर सोडचो. आपणाले लक्ष श्वासाचेर दवरचे. हे शीतली प्राणायामाचे एक चक्र. हे 4 फावटी करचे. भ्रामरी प्राणायाम. खंयचे विसव दिणे स्थितींत बसचे. कोणो आणि तकली सरळ दवरची आणि दोळे बंद करचे. हात दोपरांचेर ज्ञान मुद्रेन दवरचे. दोनूय नाका पुडयांतल्यान खोल श्वास घेवचो. नियंत्रित तरेन खोल आणि भोवऱ्याच्या गुंजनासारको आवाज काडीत श्वास भायर सोडचो. परतून एक फावट करचे. आता भ्रामरी प्राणायामाचो अभ्यास षण्मुखी मुद्रे वांगडा करचो. दोळे तर्जनीच्या बोटांनी बंद करचे. मध्यमा बोटां दोनूय नाकपुड्यांक समानांतर दवरची. अनामिका ओठाच्या वयल्या भागाचेर आणि कनिष्ठा सकयल्या ओठा सकयल दवरच्यो. अंगठ्यांनी दोनूय कान बंद करचे. खोल श्वास घेवचो. नियंत्रित तरेन खोल आणि भोवऱ्याच्या गुंजनासारको आवाज काडीत श्वास भायर सोडचो. परतून एक फावट करचो. ध्यान. खंयचे आराम दिणे स्थितींत बसचे. हात धोपराचेर ज्ञान मुद्रेन दवरचे. दोळे बंद करचे. आता ध्यान मुद्रा घेवची. आणि चेहरो मातसो वयर उबारचो. कित्याचेरूय विशेष तरेन ध्यान केंद्रीत करिनासतना फकत भुवया मदीं मातशें ध्यान केंद्रीत करचे आणि आपणाल्या श्वासा विशीं जागरूक रावचे. शक्य आसल्यार पयलींचे विचार सोडपाचो यत्न करचो. विचार
विरगळोवपाचो यत्न करात. येयात आता आम्ही संकल्प घेऊया. हांव दर वेळा मन संतुळीत स्थितीन दवरूंक स्वताक बांदून घेता. हे स्थितींतूच म्हजो विकास म्हज्या पुराय शक्यतायां मेरेन पावता. हांव स्वता वांगडा म्हजो घराबो, म्हजे कार्यथळ, समाज आनी संवसारा विशीं शांती, भलायकी आनी समजिकायेचें संवर्धन करूंक म्हजें कर्तव्य निभावंक बांदिल्लो आसा. योगाभ्यास, शांतीपाठ वा सार्वभौमीक प्रार्थने वांगडा सोंपतलो, सगळ्यांची शांती आनी समृद्धीच्या हेतान. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.